मित्रांनो नमस्कार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरतीबाबत एक माध्यमाविषयी जो घोळ निर्माण झालेला आहे त्याविषयी चर्चा करायची आहे। अर्थातच हा जो घोळ निर्माण झाला हा पहिली जी फेरी होती विदाऊट इंटरव्ह्यू, त्यामध्ये जी निवड यादी लागलेली आहे त्या निवड यादीमधला हा घोळ आहे आणि हा माध्यमाचा घोळ आहे। मित्रो एक लक्षात घ्या, म्हणजे शिक्षक भरतीबाबत काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। एक तर निवड यादी लागत नाही, समजा ती निवड यादी लागली तर त्याच्यामध्ये ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांचं माध्यम न्याय समुपदेशन करावं लागते आणि त्यांना त्या संबंधित शाळेमध्ये पाठवावं लागते। असा हा यांचा म्हणजे ईओ ऑफिसचा संबंधित जिल्हा परिषद जे असेल त्या जिल्हा परिषदच्या ईओ ऑफिसचा हा कार्यक्रम त्यांनी ठरवून दिलेला आहे। मग काय झालं बघा, याच्यामध्ये जी पहिली फेरी होती आपली सुरुवातीची विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये, तुम्हाला माहीत आहे की विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जवळपास 16,000च्या वर जागा होत्या, परंतु समांतर आरक्षणामुळे काय झालं माहीत आहे का की 11,085 लोकांची निवड यादी सुरुवातीला लागलेली आहे आणि ती निवड यादी माध्यमानुसार संबंधित ज्या ज्या जिल्हा परिषदच्या जाहिराती होत्या त्या जिल्हा परिषदला ती निवड यादी पाठवण्यात आलेली आहे। मग ही निवड यादी पाठवल्यानंतर काय झालं माहीत आहे का की ही निवड यादी लागली फेब्रुवारीमध्ये, हे लक्षात घ्या। आणि फेब्रुवारीमध्ये लागलेली ही निवड यादी किंवा ही पाठवण्यात आलेली निवड यादी ही कुणी पाठवली तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पाठवण्यात आली। मग काय झालं, मध्यंतरी याच्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता आली, त्यामुळे याच्यावरचं काम बंद झालं। त्यानंतर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची जी काही आचारसंहिता आहे ती लागली, त्याच्यामुळे सुद्धा या निवड यादीमधलं काही काळ काम बंद पडलं। मग शिक्षण आयुक्तांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं, पत्र दिल्यानंतर त्यांना परवानगी मिळाली, आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही या बेसवर त्यांना परवानगी मिळाली। परंतु त्यानंतर काय झालं माहीत आहे का, परवानगी मिळाल्यानंतर जिथं जिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं होतं तिथं काही जिल्हा परिषदमध्ये शिक्षक उमेदवारांच्या डॉक्युमेंट्समध्ये जुळवाजुळव झाली नाही, त्यामुळे त्यांना अपात्रतेच्या नोटिसा दिल्या। मग ह्या अपात्रतेच्या नोटिसा दिल्यानंतर काय झालं, ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आणि ते शिक्षक उमेदवार जॉईन होण्यासाठी संबंधित शाळेवर गेले तर तिथं सुद्धा ते फसले। आता हे कशामुळे फसले, तिथं त्यांना जॉईन करण्यात आलं नाही, परंतु ज्यांना तिथं रुजू करून घेण्यात आलं त्या शिक्षक उमेदवारांचं माध्यम आणि तिथं पाहिजे असलेले शिक्षक उमेदवार, ज्या माध्यमाचे तिथं शिक्षक उमेदवार पाहिजेत ते माध्यम जुळत नसल्यामुळे त्यांना रुजूसुद्धा तिथं करण्यात येत नाही। म्हणजे संबंधित जे पंचायत समिती आहे ते सुद्धा तिथं रुजू करून त्यांना घेऊ शकत नाही, कारण माध्यमामध्ये घोळ निर्माण झाला। बघा हा घोळ कुठं झालेला आहे तर हा घोळ माध्यमाचा जो झालेला आहे तो जी सांगली जिल्हा परिषद आहे, या सांगली जिल्हा परिषदेमध्येच हे दोन घोळ निर्माण झालेले आहेत। एक तर कागदपत्रामध्ये अनियमितता, म्हणजे कागदपत्राची जुळवाजुळव होत नाही म्हणून त्यांनी जवळपास 32 शिक्षक उमेदवारांना अपात्रतेच्या नोटीस दिलेल्या आहेत। कोणी दिल्या तर सांगली जिल्हा परिषदच्या ईओनी दिलेल्या आहेत। आणि या सांगली जिल्हा परिषदमध्ये जो जत नावाचा तालुका आहे आणि त्याची जी सीमा आहे त्या सीमेला लागून महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जिल्हा परिषदच्या कन्नड माध्यमाच्या 132 शाळा आहेत मित्र, लक्षात घ्या, फार मोठी संख्या आहे। आणि या 132 शाळांपैकी
10 शाळेवर 11 शिक्षक पाठवण्यात आले आहेत. बघा, हे लक्षात घ्या. मी पुनश्च एकदा तुम्हाला सांगतोय की सांगली जिल्हा परिषदमध्ये जत नावाचा जो तालुका आहे आणि त्या तालुक्याच्या सीमेला लागून कन्नड माध्यमाच्या जिल्हा परिषदच्या, महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदच्या, म्हणजे आपण त्याला म्हणू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण ज्या शाळा आहेत त्या 132 शाळा आहेत. आणि या 132 शाळेपैकी 10 शाळेवर शिक्षकांची गरज होती. मग या 10 शाळेवर शिक्षकांची गरज होती, ते कुठल्या माध्यमाच्या शिक्षकांची गरज होती? तर ह्या सर्व शाळा कन्नड माध्यमाच्या आहेत, म्हणून तिथं कन्नड माध्यमाच्या शिक्षकांची गरज होती. परंतु यांनी काय केलं तर तिथं मराठी माध्यमांचे 11 शिक्षक पाठवले. आता मला सांगा, जी शाळा कन्नड माध्यमाची आहे तिथं मराठी माध्यमांचे जे काही शिक्षक आहेत ते त्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतील का हो? हा साधा प्रश्न आहे. कारण मराठी माध्यमाचे जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते कन्नड माध्यमामध्ये टीचिंग करू शकत नाहीत, अध्यापन करू शकत नाहीत. मग त्यांना तिथं पाठवण्याची गरज काय होती? मित्रांनो, ह्या चुका ज्या आहेत, ह्या चुका का होतात हे समजायला मार्ग नाही. कारण या शिक्षक भरतीमध्ये असं दिसते आहे की जबाबदारीने काम कोणीच करायला तयार नाही. याची जबाबदारी कुठेतरी फिक्स व्हायला पाहिजे. जोपर्यंत याची जबाबदारी फिक्स होणार नाही तोपर्यंत या शिक्षक भरतीला गती येणार नाही. मित्रो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या शिक्षक भरतीला जर गती आणायची असेल तर याची जबाबदारी वैयक्तिक पैदा आयुक्त दर्जाचे इथं म्हणजे अधिकारी त्यांनी बसवलेले आहेत. परंतु तिथून सुद्धा याच्यामध्ये काहीतरी काय चुका होतात की काय, की स्थानिक पातळीवर जिल्हा परिषदमध्ये याच्यामध्ये चुका होतात. त्यामुळे या माध्यमामध्ये आता गडबड झालेली आहे. आणि मग हे जे प्रकरण आहे हे प्रकरण तिथले जे लोकप्रतिनिधी आमदार आहेत त्यांनी आता उचललेलं आहे की आमच्या या म्हणजे भागामध्ये कन्नड माध्यमाच्या जिल्हा परिषदच्या शाळा असताना आणि आम्हाला कन्नड माध्यमाच्या शिक्षकांची गरज असताना तुम्ही मराठी माध्यमांचे शिक्षक कसे पाठवता हो? आणि त्यांना आम्ही कसं जॉईन करायचं तिथं? बरं, जॉईन समजा त्यांना केलं, रुजू करून त्यांना जर घेतलं तर ते कन्नड माध्यमामध्ये शिकवू शकतील का? अशा वेगवेगळ्या समस्या मित्र हो या शिक्षक भरतीमध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळे या शिक्षक भरतीला उशीर होत आहे. कारण एकाकडे काय माहीत आहे का की गव्हर्नमेंटचे जे काही GR निघतात त्या GRचं काटेकोरपणे पालनसुद्धा करणारे अधिकारी इथं दिसत नाहीत. त्यामुळे हे जे आमचे लाखो शिक्षक उमेदवार आहेत हे सध्या पुढच्या निवड यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. हे लक्षात घ्या. कारण कन्व्हर्टेड राऊंड कधी येणार आहे, बैत इंटरव्ह्यूचा राऊंड कधी येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रतीक्षेत असताना तुम्ही ज्या 11,085 लोकांचं पहिल्या फेरीमध्ये त्यांची निवड यादी लावली आणि संबंधित जिल्हा परिषदला पाठवली, तर आपण जर विचार केला तर एका जिल्हा परिषदला 150 ते 200 शिक्षक भेटले असतील. त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 4 महिन्यापासून होत नाही, त्यांना व्यवस्थित रुजू करून घेतल्या जात नाही. मग आता याला काय म्हणायचं? हा कसा म्हणजे शिक्षण विभागाचा जो कारभार आहे हा कसा चालतो आहे हा समजण्याच्या पलीकडे आहे मित्र हो. आणि ह्या अशा चुका व्हायला नको. म्हणजे कसं, ही जी चूक आहे माध्यमाची चूक, म्हणजे जिथं कन्नड माध्यमाची शाळा आहे तिथं मराठी माध्यमाचे पाठवता, मग उद्या जिथं उर्दू माध्यमाची शाळा आहे तिथंही तुम्ही मराठी माध्यमाचे लोक पाठवाल. म्हणजे मग काय महिनोमहिनी हेच करत राहायचं? पुढची निवड यादी कधी येईल? म्हणजे आता कन्व्हर्टेड राऊंड लावण्याच्या तुम्ही तयारीत आहे असं मागच्या नोटिफिकेशन्समध्ये तुम्ही सांगितलेलं आहे. आणि कन्व्हर्टेड राऊंडची यादी जर तुम्ही लावण्याच्या तयारीत असाल तर पहिल्या यादीमधल्याच ज्या काही चुका अजूनही त्या पहिल्या यादीमधल्या चुकाच दुरुस्त होत नसतील तर असं दिसते आहे की हे शिक्षक भरती आता राम भरोसे आहे असं दिसायला लागलेलं आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही अधिकारी आहेत, जे अधिकारी कर्मचारी आहेत ते या शिक्षक भरतीवर कार्य करत आहेत
त्यांना माझी विनंती राहील की आमचे लाखो शिक्षक बांधव हे नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी BA केलेलं आहे, त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्यांनी PG केलेलं आहे, त्यांनी BEd केलेलं आहे, त्यांनी तुमची CETची परीक्षा दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी गुणवत्ता मिळवलेली आहे. त्यांचा काय दोष आहे? ते आज या निवड यादीच्या प्रतीक्षेमध्ये तुमच्या पोर्टलकडे डोळे लावून बसलेले आहेत की आज काही पोर्टलवर नवीन येते का, उद्या काही पोर्टलवर नवीन येते का. कारण 15 जूनपासून शाळा सुरू झाल्या. इकडे विदर्भाची परिस्थिती घेसाल तर काहीतरी 1 जुलैपासून तिकडे सुद्धा शाळा सुरू होतात. मग असं वाटलं होतं की ह्या शाळा नवीन सत्र सुरू होण्याच्या अगोदर आमचे जे शिक्षक बांधव आहेत हे नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, यांना रुजू करून घेतल्या जाईल. निवड यादीनुसार यांना रुजू करून घेतल्या जाईल. पुढच्या ज्या काही निवड यादी आहेत म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड आहे, वैध इंटरव्ह्यूचा जो काही तुमचे खाजगी अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्हाला 1:10 या प्रमाणामध्ये निवड यादी पाठवायची आहेत. हे कार्य तर फार मोठं आहे कारण ते विषयानुसार आहे. जर मीडियमनुसार जर समजा इथं घोड होत असेल तर विषयानुसार काय होईल हे काही आता म्हणजे सांगताच येत नाही. अशातला हा प्रकार झालेला आहे. तरीही मित्रो, आपण आशा करूया हे काम व्यवस्थित पार पडेल कारण कार्य मोठं आहे. आपल्याला बिलकुल ते नाकारता येणार नाही. शिक्षक भरतीमध्ये जे कार्य करत आहेत, जी प्रोसेस आहे ते प्रोसेस खरोखरच फार मोठी प्रोसेस आहे. कारण याच्यामध्ये बॅकलॉग, विषय, माध्यम सगळं त्यांना बघावं लागते आणि हे सगळं बघूनच त्यांना निवड यादी लावायची आहे. त्याच्यामध्ये थोड्याफार चुका होऊ शकतात, पण एक अपेक्षा आहे की मेजर चूक याच्यामध्ये होऊ नये आणि जर समजा एखाद्या वेळेस ती चूक झाली तर ती शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून संबंधित शिक्षक उमेदवारांना न्याय मिळेल ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा करूया. तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आवडला असेल तर त्याला आपण लाईक करा. आपण जर माझ्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला या शिक्षक भरती बाबतीत जर काही अपडेट पाहिजे असतील तर जरूर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आम्ही बनवतो, नवनवीन व्हिडिओ आपण त्यावर बनवतो, त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन्स आपल्याला मिळेल आणि शिक्षक भरती बाबतीत जी काही अद्ययावत माहिती आहे ती माहिती आपणास दिल्या जाईल. तर आज पहिल्या फेरीमध्ये जी काही माध्यमामध्ये गडबड झालेली आहे त्यावर आपण चर्चा केलेली आहे आणि ही जी गडबड झालेली आहे ही गडबड आपण बघितलेलं आहे की सांगली जिल्हा परिषदमध्ये झालेली आहे. कोणत्या माध्यमामध्ये झालेली आहे तर कन्नड माध्यमाच्या ठिकाणी मराठी माध्यमाचे शिक्षक पाठवण्यात आलेले आहेत. किती शाळेवर पाठवण्यात आलेले आहेत तर 10 शाळांवर पाठवण्यात आलेले आहेत. किती शिक्षक पाठवण्यात आले तर मित्रहो 11 शिक्षक पाठवण्यात आलेले आहेत. तर ही जी काही लेटेस्ट बातमी आहे शिक्षक भरतीबाबत ती मी आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओला मी आता पूर्णविराम देतो. धन्यवाद मित्रांनो.